कोकण म्हणलं की खाण्याची मजा. कारण कोकणात सुरमई, पापलेट, बांगडा तर भारी मिळतोच, पण आमरस मोदक युक्त जेवण म्हणजे त्याहून अप्रतिम. कोकणातल्या खानावळीत जेवायला जी मजा आहे, ती एखाद्या 5 स्टार रेस्टॉरंटला सुद्धा फिकी पाडेल, यात काहीच शंका नाही. नाश्ता म्हणलं की आठवतं घावन, आंबोळी आणि पोहे. आणि तुम्ही जर कोकणातील दिवेआगार या ठिकाणी जायचा प्लॅन करत असाल, तर खायची चिंता तर सोडूनच द्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नाही तुमच्या तोंडाला पाणी सुटलं, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग चालू करूया दिवेआगारमधील या खाद्य सफरीला. मी आपला श्री आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत करतो व अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर लगेच करा व नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. दिवेआगरच्या 2 दिवस सफारीची पूर्ण माहिती व ठिकाणे याबद्दलचा व्हिडिओ आधीच पोस्ट केलेला आहे, तो नक्की पहा. पुण्यावरून दिवेआगरला 6 वाजता निघाल्यामुळे सुर्ले गावामध्ये हॉटेल आनंदवन इथे नाश्त्याला थांबलो व बऱ्यापैकी गर्दी इथे आम्हाला पाहायला मिळाली. परंतु मोजके पण चविष्ट पदार्थ असल्यामुळे नियोजन अगदीच परफेक्ट झाले. आम्ही ऑर्डर केलेले पोहे व रस्सा वडा नुसताच दिसायला नाही तर चवीला सुद्धा अगदीच अप्रतिम होता. आमच्या अथांगला सुद्धा पोहे आवडल्यामुळे निवांत वाटलं. रस्सा वडा जसा दिसायला झणझणीत व सुंदर होता, तेवढाच चवदार सुद्धा होता आणि याची चव चाखून योग्य ठिकाणी निवडल्याची पावती आम्हाला मिळाली. चहा पिला आणि ₹150 बिल देऊन पुढे गेलो. आपलं पुढचं ठिकाण आहे ते म्हणजे श्री सुवर्ण गणेश खानावळ. बीच पासून अगदी पायी अंतर असणारं हे ठिकाण अस्सल घरगुती चव मिळणारी ही एक जुनी खानावळ. म्हणजे या कोकणी पद्धतीच्या स्वयंपाकघरात जेव्हा या गृहिणींना गरमागरम चपात्या व जेवण बनवताना पाहिलं व थेट पोटात कावळे ओरडायला लागले. मी जवळपास 10 वर्षापासून कधीही दिवेआगरला गेलो तर इथे जेवायला नक्की जातो आणि यांचा मोदक खायला तर मी पुण्यातून खास ट्रिप प्लॅन करू शकतो, इतके भारी मोदक मिळतात. ही खानावळ चालवली जाते घरातल्याच लोकांनी आणि त्यांच्या आई, ज्यांना हे मासे फ्राय करताना बघून खरंच योग्य ठिकाणी आल्याची कल्पना तुम्हाला आली असेल. अगदी ताजे मासे ऑर्डरनुसार बनवण्यात येतात आणि ते ताजे पदार्थ व त्यांच्या हातची उत्तम चव, अजून काय हवंय बोला. बाहेर व्हेज थाळी व चिकन, मटन व फिश थाळ्या लावायच्या चालल्या होत्या, ज्या थेट टेबलावर गरमागरम मिळाल्या. यांच्या सुरमईतल्या मसाल्याला खरंच जादू आहे, जादू. रस्सा सुद्धा अगदी अप्रतिम असून व्हेज थाळीबद्दल काय सांगू. म्हणजे अस्सल घरगुती भाज्या थेट पोटातली आग शांत करून टाकतात. पापलेट फ्राय आम्ही एक्स्ट्रा घेतला व संपवला सुद्धा. आणि ₹825 बिल देऊन निघालो. आता बघूया अस्सल शुद्ध शाकाहारी सुहास बापट यांचे खानावळ. सकाळी गेलो पण आधी नंबर लावला नसल्यामुळे आणि आम्हाला माहिती नसल्यामुळे सुरुवात केली नंबर लावल्यापासून आणि गरमागरम खमंग बनणाऱ्या या लाडूचा वास घेऊन रात्री परत आलो. एका छानशा कोकणी बागेत लग्नातील कार्यक्रमात असल्यासारखे शांत व निवांत पंगत इथे होत, पण मोजक्याच लोकांना बसवून त्यांच्यावर पूर्ण लक्ष देऊन जे प्रेमाने व आग्रहाने वाढायचं चाललेलं ना, हे सगळं बघून अगदीच खुश झालो. 10च मिनिटात नंबर आला आणि मीठ, चटणी, लोणचं, पापड, गाजराची कोशिंबीर, बटाटा शिमला भाजी, हुलगे, चपाती व वरण ताटात आलं. हे सगळं जेवण अथांगने जेवायला सुरुवात केली, तेवढ्याच सकाळीच आम्ही ऑर्डर केलेले गरमागरम मोदक समोर आले. मग काय, मस्त मोदक फोडून त्यांनी साजूक तुपाची धार त्याच्यावर मारली व सोबत आमरस तर इतका भारी होता की अस्सल कोकणी आंब्यात किती गोडवा असतो हे मी आज पहिल्यांदा थेट कोकणातच अनुभवलं. पहिला आमरस वाटेल एवढा भारी आणि मोदक पण आहे, जेवण अप्रतिम. भात खाऊन यांचं ₹555 बिल दिलं व नेहमी नंबर लावूनच जेवायला या.
पुढचं प्रसिद्ध व गर्दीचं ठिकाण म्हणजे स्वयं पाटील खानावळ. लवकर आल्यामुळे यांचं पार्किंग आम्हाला मिळालं व मोजक्या व उत्तम थाळ्या असलेल्या बोर्डवरील मेनू कार्ड त्याच्यावर नजर मारत बसलो. अजून गर्दी नव्हती म्हणून नशीब असं मी का म्हणतोय हे तुम्हाला लवकरच कळेल. मी सुरमई थाळी घेतली आहे. तर सुरमई आहे आणि हा प्रॉन्सचा रस्सा आहे. रस्स्याची क्वांटिटी खूप आहे म्हणजे आणि टेस्टला पण खूप अप्रतिम टेस्ट आहे. सुरमई पण एकदम फ्रेश आहे. खूप छान टेस्ट आहे सुरमईची पण. इथं मी आलोय पाटील खानावरनं बऱ्याच वेळेला आलो. नेहमी मी फिश थाळी खायचो. मी आता व्हेज चालू केलं. फर्स्ट टाइम एवढी फुललेली ऑर्डर व्हेज थाळी खातो. जेवढे काही रस्से तिखटवाले ते तिखट आहेत. वरण आणि हे सौम्य ठिकाण एकदम प्रॉपर जेवण. चपाती मऊ आहे, छान आहे. गुलाबजाम आहे, लोणचं आणि ही जी चटणी आहे तिखटवाली खूप छान लागते. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही अप्रतिम खायचं असं पाटील खानावर झालीच पाहिजे. जेवण झालं, थंडगार सोलकढी पिलो, 580 रुपये बिल दिलं आणि ही बघा आता गर्दी. पुढचं ठिकाण आहे ते स्वादगरचं खानावळ. गाडी पार्क करून खानावळीवर नजर मारली. किचनमध्ये तयार करायची चालू असलेली घावन व आंबोळी पाहून तोंडाला पाणी सुटलं. मग काय, गरमागरम आंबोळी घेतली जी 60 रुपयाला असून उत्तम खुसखुशीत होती. आतांगला तर आधीपासूनच आंबोळी आंबोळी करत होता. फायनली तो शांत झाला. आंबोळी संपतच होती तेवढ्यात 2 घावन ज्या एका प्लेटमध्ये मिळतात त्या खाल्ल्या व पोटाची सुंदर व्यवस्था इथे आमची झाली. इथं बीचवरती काकू भेटल्या. काकू म्हणल्या की मोदक घ्या गरम गरम. त्यांच्याकडे असं मस्तपैकी गरम गरम मोदक मिळतात बघा. आणि हे गरम गरम आहेत म्हणतायत, छान. आता आम्ही एक मोदक घेणार आहे. आता प्लेटमध्ये मोदक देत आहेत. आणि मोदक खाऊन आता अथांग खुश व्हायला लागला. छान आहे का मोदक? वास आला मस्त. आणि आमची चालली आता मोदकाची स्वाद घ्यायचं चाललंय. आणि छान आहे म्हणते कोमल. पण बीचवरती आला की असे काकू फिरत असतात तिथं, तर त्यांच्याकडून तुम्ही मोदक सुद्धा घेऊ शकता. छान आहे मोदक. कोकणात हॉटेलला रिसॉर्टला आलो होतो आणि त्यांच्याच रेस्टॉरंटमध्ये आता जेवण करायला थांबलो. सुरमई थाळी सोबतच मुद्दाम घेतल्या होत्या तांदळाच्या भाकऱ्या. खूप सुरमई थाळी मागवली होती आम्ही. सुरमई पण एकदम फ्रेश दिसतं. टेस्टला पण छान आहे. थोडंसं मीठ कमी आहे. ओव्हरऑल मस्त टेस्ट आहे. कोकणात आलो तर फिश तर होतोच. सुरमई थाळी आम्ही घेतलेली. पण कोकणात आल्यानंतर मी तर नॉनव्हेज खात नाही. आणि व्हेज थाळी जर अशी कोकणातली प्रॉपर मिळाली तर मजा येते. तर आता मी मुद्दामून भाकरी मागवली, तांदळाची भाकरी मागवली. आणि त्याच्यासोबत हे व्हेज जेवण छान दिसतं. जेवणामध्ये मिक्स व्हेज आहे, वरण आहे, बटाटा आहे, भात आलेला आहे. आपण बटाटा खाऊन बघू. आपण ज्याला पिवळी बटाट्याची भाजी म्हणतो ना, जे टिफिन मध्ये आपण न्यायला आवडते आपल्याला लहानपणापासून, सेम तशी टेस्ट आहे. आणि मला जरी जेवण आवडलं, नॉनव्हेज तिने सांगितलं की खूप छान आहे. तुम्ही इथं आला रिसॉर्टला, रेस्टॉरंटमध्ये नक्की जेवण करा. तर व्हेज थाळीची किंमत 180 रुपये आणि सुरमई थाळी 380 रुपयाला. सकाळी कोको हटचाच कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट केला, ज्यात ब्रेड, ऑमलेट, उपमा, पुरी भाजी असा मेनू होता. आणि नाश्ता अगदीच डिसेंट होता.
या व्लॉगमध्ये खाण्याची पाहिलेली ठिकाणे ही आहेत व या ठिकाणी अस्सल कोकणी खाऊन आम्हाला खूप मजा आली आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.